नमस्कार. नमस्कार हा शब्द व्हिडिओच्या सुरुवातीला एक औपचारिकता म्हणून बोलायचा म्हणून नमस्कार केला. कारण हा संपूर्ण व्हिडिओ एक असा हा संपूर्ण विषय ही चर्चा एका अनौपचारिक वळणावर आपण करणार. मी सुप्रसिद्ध गायिका म्हणजे अशी ओळख करून त्यांना म्हणायचं असतं ना की पद्मश्री, सुप्रसिद्ध गायिका अशी 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 कोणतीही ओळख करून येणार नाही. मी बोलतोय माझ्या ताईची, त्या सुरेल ताईशी, ज्यांच्या गाण्याला माझ्या नकळत्या वयापासून मी ऐकायला सुरुवात केली आहे, त्या ताईची आपण बोलणार आहोत. पद्मश्री पद्मजा फेनानी जोगळेकर यांच्याशी. आणि निमित्त आहे त्यांचं एक पुस्तक. पुस्तक काय आहे? माझ्या हातात त्या पुस्तकाची प्रत आहे. स्वरचंद्रिका असं त्याचं शीर्षक आहे. आणि या पुस्तकात तुम्हाला असं वाटेल की या जाड भल्या मोठ्या पुस्तकात त्यांचं चरित्र आहे का, त्यांचं आत्मचरित्र आहे का, किंवा अजून काही आहे का? तर नाही, हे चरित्र नाही, हे आत्मचरित्र नाही. एका सुरेल प्रवासाच्या एकूणच सगळ्या आयुष्यात आलेल्या छान सुंदर लकेरी, छान सुंदर रिदम, छान सुंदर आवाज, आयुष्यात भेटलेल्या माणसांचा सगळा सुरांचा आणि स्वरांचा मिलाप या पुस्तकाच्या मध्ये. यात तुम्हाला भारतरत्न बोलताना दिसतील, यात अनेक पद्मश्री बोलताना दिसतील, राजकीय नेते दिसतील, साहित्यिक दिसतील, गायक दिसतील, कवी दिसतील. या सगळ्यांची मतं, या सगळ्यांच्या भावना या पुस्तकात भरलेल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक नाही आहे, ही भावनांनी भरलेली एक अशी टोकरी आहे, त्याच्यामध्ये सगळ्या सुंदर सुंदर भावना तुम्हाला दिसतील. नुकतंच या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि या प्रकाशनाच्या निमित्ताने मी जो मिरवून घेतलोय त्याचे फोटो सुद्धा फेसबुकवर पोस्ट करून झालेत अनेकांशी बोलून. हे पुस्तक, तो कार्यक्रम, त्या सगळ्या भावना याबाबत मी बोलणार आहे माझ्या ताईशी. ताई, खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. असं म्हणायचं असतं मुलाखतीत म्हणून स्वागत आहे म्हणतो, पण स्वागत तर आयुष्यात आहे, कायम स्वागत असणारच आहे. अगदी. हे पुस्तक, ही कल्पना काय आहे आणि कोणाची आहे? म्हणजे ही पद्मजाताईंची कल्पना आहे की अजून कोणाची आहे? पद्मजाताईंची बिलकुल नाहीये. खरं तर कल्याणच्या डॉक्टर संगीता गोडबोले या आमच्या व्हॉट्सअप मधील मिसिंग यू या ग्रुपवरच्या, ही माझी मैत्रीण, पिडियाट्रिशियन आहे ती. तर 2-2.5 वर्षांपूर्वी तिने मला फोन करून बरंच भंडावून सोडलं. तिला जेव्हा कळलं की अनेक भारतरत्न आणि अनेक दिग्गजांनी, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी माझं कौतुक केलेलं आहे, तर ती मला प्रश्न विचारायला लागली, अजून कोण कोण आहे, अजून कोण कोण आहे. रोज फोन करून ही का मला छळतीये असं मला वाटायला लागलं. मला त्याचा काही अंदाज येईना. पण नंतर तिने मला सरळ सरळ सांगितलं की माझी एक अशी कल्पना आहे की हे सगळं एकत्र करून मला त्याचं कलेक्शन पुस्तकाच्या रूपाने करायचं आहे. आणि कुसुमाग्रजांनी तुला स्वरचंद्रिका हा मोठा किताब मानाचा दिलेला आहे, तर त्या नावाने आपण एक पुस्तक करूया. सुरुवातीला माझं मन बिलकुल मानत नव्हतं. माझं थोडंसं अवघडले पण होतं. मला आपलंच कौतुक काय आपण सांगायचं आणि कोण ऐकणार आणि कोण वाचणार, आणि मला अजिबातच खात्री नव्हती याची, कशासाठी वाचणार. परंतु तिची अजून एक मैत्रीण डॉक्टर आश्लेषा महाजन, कवयित्री, लेखिका, तर तिने मात्र अतिशय सकारात्मक असं स्लो पॉयझनिंग केलं माझं. ते म्हणाले की पुढच्या पिढीसाठी हा निश्चितच संगीताच्या प्रवाहातला मोठा दीपस्तंभ ठरेल आणि हे आपण करूया. तिने गळी पडलं मला अगदी हट्टाने, प्रेमाने. पुढच्या पिढीसाठी हा जो एक शब्द आहे ना, तो जरा मला इथे जाणीवपूर्वक एक्सप्लेन करून सांगायचा आहे. खरं तर मी गप्पा मारतोय ताईंची, पण पुढच्या पिढीसाठी म्हटल्यामुळे मला तुम्हाला जरा सांगायचं. हे काय असतं माहित आहे की गाण्यात काय असतं, कुठे इथे कुठे काय मिळतं, प्रस्थापितांनाच मिळतं सगळं, असं जे काही सगळ्यांचा भ्रम असतो ना, या पुस्तकात काही अशा गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतील ना, म्हणजे
अटलजींच्या पद्मजाताईंच्या विषयीच्या भावना मग काय भयंकर आहे. म्हणजे ती कल्पनाच म्हणजे भयंकर हा शब्द मी यासाठी वापरला ना की खरोखरच मनामध्ये त्या भावना येतात की काय सुंदर बोलले असतील. लता दीदींच्या भावना या सगळ्या तुम्हाला या पुस्तकात मिळतील. आणि पुढची पिढी जी म्हणतो ना, साधना केली, निष्ठा ठेवली, आपल्या गाण्यावर प्रेम केलं की जगातली सगळी माणसं तुमचं कौतुक करायला येऊ शकतात. हा एक तुम्हाला या सगळ्या पुस्तकाच्या मध्ये दिसेल. म्हणून पुढच्या पिढीसाठीचं ठेवा, हे प्रेरणास्त्रोत ठरावं असं अपेक्षित आहे. या सगळ्यामध्ये मला सुरुवात या पुस्तकाच्या शीर्षकापासून करतो. खरं तर अटलजीपासून करायला पाहिजे पण तसं नाही करत मी. शीर्षकाच्या पासून करतो. स्वरचंद्रिका ही उपाधी तुम्हाला कुसुमाग्रजांनी दिली. तो प्रसंग काय आहे, कसा आहे, तो यात आलाय का? हो, आलाय. जेव्हा नाशिकच्या भालचंद्र दातार आणि कुटुंबियांनी माझी कॅसेट करायची ठरवली, कारण मिसेस निर्मला दातार काकू त्यांच्या खूप मनात होतं की आजपर्यंत आशाताई, लता दिदी यांची मोनोपॉली आहे, पण त्यांच्यानंतर जी पद्मजा गाते आहे, ही जी छोटीशी मुलगी आहे, तिचं पण नाव झालं पाहिजे या क्षेत्रात, असं त्यांचं म्हणणं. म्हणजे भालचंद्र दातार म्हणजे त्याचे राजेंद्र दातार कॅन्सर रिसर्चचा होता, त्यांचे वडील, दातार जेनेटिक्स वाले त्यांचे वडील, त्यांचे वडील. दातार काकांनी एकदा माझा कार्यक्रम ऐकला आणि त्यांना तो इतका आवडला की त्याची कॅसेट गपचूप त्या रेकॉर्डिस्टकडनं ते घेऊन ते नाशिकला गेले. त्यांची नाच स्नेहा रात्री त्यांची वाट बघत होती. 1-1:30च्या सुमाराला ते पोचल्यानंतर त्यांनी ती कॅसेट लावली, मैं मंगलदीप जलावून. आणि ते त्यांना इतकं आवडलं की त्या सगळ्यांनी ठरवलं की या मुलीच्या कॅसेट्स काढायच्या. आणि खरोखरीच मी भाग्यवान की एखाद्या कलाकाराला त्याचं स्वतंत्र अस्तित्व एस्टॅब्लिश करण्यासाठी स्वतःची गाणी असावी लागतात. आयुष्यभर लता अशाची गाणी गाऊन चालत नाही. तर त्यांनी मग माझी ही शुभ्रफुलांची ज्वाला, नंतर रंगबावरा श्रावण अशा कॅसेट्स काढल्या. आणि जेव्हा पहिल्या कॅसेटमध्ये फार जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आम्हाला, सगळ्या दिग्गज कवींच्या कविता वगैरे होत्या त्याच्यात. विंदा करंदीकर, सुरेश भट, यशवंत देव आणि सगळ्यांच्याच फार सुंदर गजला होत्या. आणि पुलंही, पु ल देशपांडे, दुर्गाबाई भागवत या सगळ्या थोर मंडळींनी ॲप्रिशिएट केली होत्या ती गाणी. आणि ती त्या काळात ती कॅसेट गाजली. 95-96चा काळ असेल. त्याच्यानंतर एक असा प्रसंग आला की इंदिरा संतांची एक कविता, त्यांना जेव्हा जनस्थान पुरस्कार मिळाला होता त्या कार्यक्रमात मी 2 कविता त्यांच्या गायल्या. आणि कार्यक्रमाच्या शेवटी इतका टाळ्यांचा पाऊस पडला की कार्यक्रम झाल्यानंतर मला कुसुमाग्रजांनी ग्रीन रूममध्ये बोलवलं. जनस्थान पुरस्कार फार मोठा सोहळा, त्यात मला गायची ती संधी मिळाली आणि दॅट वॉज द टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्यातला. तर तिथे मला त्यांनी आत बोलवलं आणि मला सांगितलं की पद्मजा, मी तुम्हाला माझ्या इंदिराबाईंच्या आणि शंकर रामाणींच्या काही कविता निवडून देतो आणि त्याची कॅसेट करायची जबाबदारी दातार बाबा आणि सुनील माझे मिस्टर होते आणि तुमची तिघांची जबाबदारी आहे. इतकी मौलिक त्यांनी जबाबदारी आमच्यावरती सोपवली, इतकी आनंदाची जबाबदारी. त्यांनी स्वतः कविता निवडून दिल्या आम्हाला, हे माझं परमभाग्य. जेव्हा ते आम्ही त्यांना रेकॉर्ड करून ऐकवलं त्यावेळी त्यांचं पत्र आलं. ऐकवल्यावेळी कारमध्ये बसवून ऐकवलं नाशिकला गेल्यावेळी, त्यावेळी त्यांनी मला ही उपाधी दिली की ही स्वरचंद्रिका आहे. वा, त्या मला एखादी मिस वर्ल्डने कसा मानाचा मुकुट घालावा जमता मला वाटतं. तो प्रश्नच नाही, तो मिस वर्ल्डचा पेक्षाही खूप मोठा मुकुट असेल. त्यातली एक कविता अशी कोणती होती जी तुम्हाला खूप आवडली होती? इंदिराबाईंची एक कविता, रक्तामध्ये ओढ मातीची, रक्तामध्ये ओढ मातीची, मनास आधीचे ताजेपण
मातीतून मी आली वरती, मातीचे मम अधुरे जीवन, मातीचे मम अधुरे जीवन. वा, क्या बात आहे. खरं तर ही उपाधी अशीच जी नुसती त्याने दिलेली उपाधी तोंड देखली नव्हती, तर ती खरोखरच तेही मंत्रमुग्ध झाले असतील त्यावेळेला ऐकताना, आणि त्यांना वाटलं असेलच स्वरचंद्रिका आहे. त्या स्वरचंद्रिकेचा जो प्रवास सुरू झाला पुढे, कुसुमाग्रजाच्या पासून पुढे, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे मगाशी वाक्य उच्चारलं की लता आशा यांची गाणी गाऊनच खूप मोठं होता येतं असं नाही, तर गायिकेला स्वतःची गाणी असावी लागतात. यासाठीच आपण फक्त कविता गाण्याचा डोक्यात ठेवलं होतं की कसं होतं? कारण कविता त्या काही अस्पृश्यच होत्या ना, अशा काही ज्या त्यांना कंठांचा स्पर्शच झाला नव्हता. हा, ते तर आहेच. आणि उत्तम जे काही करावं, माझ्या घरचेही संस्कार असे होते की माझी मोठी ताई उषाताई जी जागतिक कीर्तीची चित्रकार आहे, तिने मला अगदी पहिल्यापासून सांगून ठेवलं होतं की तुझं जे काही गाशील ते दर्जेदार काव्य असलं पाहिजे, संगीतही तितकंच उत्कृष्ट पाहिजे, असं असेल तर गा. आणि हेही माझ्या डोक्यात होतं की मी चित्रपटसृष्टीमध्ये तिथलं जे वातावरण आहे ते मला मानवणार नाही, त्यामुळे आपण काहीतरी वेगळं करावं. आणि पूर्वीपासून मी 3 दिग्गज गुरूंकडे, म्हणजे पद्मविभूषण पंडित जसराजजी, पद्मविभूषण पंडित रामनारायणजी आणि पद्मश्री पंडित रघुनाथजी मंगेशकर यांच्या तिघांकडे मी शास्त्रीय संगीत शिकले, उपशास्त्रीय संगीत शिकले, मास्टर दीनानाथांच्या बंदिशी मी मंगेशकरांकडे शिकले. तर या सगळ्याचं म्हणून कुठे मी क्लासिकलचे जगभर कार्यक्रम केले, सुगम संगीताचेही केले, पण ह्या कविता माझ्या उंजळीत आपोआप आल्या. कारण पहिली जेव्हा दातारबाबांनी जेव्हा ही कॅसेट करायची ठरवली, तेव्हा आम्हाला उषा मेहता, शशी मेहतांनी आम्हाला खूप मदत केली या कामी. त्यांनी अनेक कविता आम्हाला ऐकवल्या आणि मला त्यातल्या ज्या आवडल्या त्या योगायोगाने सगळ्याच्या सगळ्या यशवंत देवांच्या संगीतात माळल्या होत्या. अशी सगळी गंमत होती. आणि मग त्यातून एक ट्रेंडच सुरू झाला. जनरली सगळे कोणाच्या भजनांच्या कॅसेट्स करतात, कोणी फिल्मी गाण्यांच्या कॅसेट्स करतात, पण दातारबाबांनी हे एक वेगळंच मला मार्गावरती आणून सोडलं म्हणावं, किंवा परमेश्वराने मला माझ्या उंजळीत ह्या एकापेक्षा एक सुंदर कविता येत गेल्या, त्यानेच दिल्या भरभरून. आणि मला असं वाटतं की ती जी सुंदर कविता जी असते ना, तीच मला उचलून घे म्हणते. एखादं गोंडस बाळ असेल तर आपण पटकन जाऊन उचलतो ना, तसं माझ्या बाबतीत झालं. खरं तर ते म्हणजे हे खरंच आहे. कारण तुम्ही शंकररामाणींची ती जी कविता म्हणता ना, तिला तुम्हाला म्हणायला लावणार नाही आता मी, कारण काय आहे की उषा सुक्त उषा वेळीच म्हणावं, पण तिथे तुम्ही ते उषा सुक्त ओठी ओतंबले रे असं म्हणता ना, तेव्हा ते खरोखर त्याचं सुक्त होऊन जातं त्या कवितेचं, त्या सुरांमध्ये. एका ऋचा म्हणाव्यात असंच होऊन जातं, सुक्त म्हणावं असंच ते होऊन जातं. एवढं ते शब्दांची ताकद आहे. ताकद तर आहेच आहे, पण त्याला सुराणी सुद्धा तेवढंच ते दिलंय की तिथे माणूस थांबतो आणि त्या प्रवाहात वाहत जातो. सगळं त्याचं मी श्रेय देते त्या परमेश्वराला. हो, कारण जितकी उत्कृष्ट कविता तितकं पटकन त्याला चाल लागते. पाहता क्षणी असं पटपट पटपट म्हणत दिवी लागली रे दिवी लागली, असे ते दिवे चटचट चटचट डोळ्यासमोर लागत जातात. एखादी वाईट कविता म्हणा किंवा सर्वसाधारण कविता जर असेल तर त्याला चाल लागतच नाही. किती दिवस मी ठरवलं तरी चाल लागत नाही, त्यामुळे तो विषय मी सोडून देते. या सगळ्यामध्ये एक या पुस्तकात नसलेली पण पुस्तकाच्या प्रकाशनात सांगितली गेलेली एक गोष्ट आहे. असं म्हणतात की कलाकाराला खरं बक्षीस प्रेक्षकांच्या टाळ्या आहेत, असं म्हणतात की ती वाहवा आहे, पण त्याच्यापेक्षाही तुम्हाला एक वेगळं काहीतरी मिळालं होतं, आणि ती होती एक 100ची नोट. येस, ती 100ची नोट ना, माझं बक्षीस जे आहे ना, ते काय आहे, ते कसं होतं, त्याचा खुलासा कार्यक्रमात झालाय, पण तो सगळ्यांच्या समोर अजून झाला तर जरा छान वाटेल अजून.
म्हणजे त्या दिवशी बाळासाहेब म्हणाले हो की 81 82 दरम्यान दीनानाथ मंगेशकर हॉलमध्ये पार्ल्याला कार्यक्रम होता आणि बरीच दिग्गज मंडळी गायला होती. दीदी येणार म्हणून प्रत्येक जण, दीदी चीफ गेस्ट भारतरत्न लता मंगेशकर म्हणून प्रत्येक जण 3-3 4-4 गाणी गात होतात. संध्याकाळी 5 पासून कार्यक्रम सुरू झाला, 12 पर्यंत माझा नंबरच आला नाही, कारण आम्ही साधे छोटी लेकरं, मी झोपून पडले होते. शेवटी माझ्या बहिणीने त्यांना सांगितलं, अहो तुम्ही हिला गायला घ्या आता, शेवटचा माझा नंबर लागला. आणि बाळासाहेब म्हणाले होते परवाच्या कार्यक्रमात की कार्यक्रम अजिबात रंगत नव्हता, कंटाळा आला होता. आणि एक छोटीशी मुलगी आली आणि तिने पहिल्या आलापीलाच कार्यक्रम खाऊन टाकला. ते झालं खरं असं. मी धुंद मंद ही अशीच सांज उतरली हे मी माझ्या पदार्पणात, दूरदर्शनच्या पदार्पणात गायलेलं गाणं मी तिथे गायलं. नुकतंच गायलं होतं, तेही 81 सालीच झालं होतं. आणि त्याने पूर्ण कार्यक्रम जागा झाला असं बाळासाहेब म्हणाले. आणि त्यांना या गोष्टीचं कौतुक वाटलं. त्याला सगळ्यात पहिल्यांदा मला बघून ते पारशी म्हणाले, ही पारशी पोरगी आल्या तर ही काय गाणार आता, सगळ्यांनी कंटाळा आणलाय आता ही पण तसंच कंटाळा आणणार. आणि मी अशी किडकिडीत छोटीशी होते. तर त्यांना ते गाणं इतकं आवडलं आणि टाळ्यांचा पाऊस 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 थांबेच ना. बाळासाहेब उठले खुर्चीवरनं, त्यांनी सगळ्या आर्टिस्टना एकत्र केलं. त्यांच्यासमोर खिशातनं 100ची नोट काढली, त्याच्यावरती पद्मजा धुंद मंद ही अशीच सांज उतरली उत्कृष्ट गायलीस हे लिहून त्यांनी सही केली. आणि ती आज माझ्या शोकेसमध्ये तिथे विराजमान झालेली आहे दिमाखात. म्हणजे आजही ती नोट तशीच, त्याचा त्यांनाही खूप आनंद होतो. त्याचाही खूप आनंद होतो त्यांना. खरं तर हे असं बक्षीस ना जे त्या म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की माझ्याकडे तिला द्यावं असं दुसरं काहीच आहे असं नाही वाटलं, म्हणून खिशातली एक नोट सापडली आणि ती देऊन टाकली असं ते म्हणाले. दुसरं काही नाही सापडलं मला असं. खरं तर ही सगळी पत्र म्हणजे हे असंच एक अनमोल भेट आहे ना तुमच्यासाठी. कारण यात कोण कोण आहे म्हणजे या पुस्तकात अटलजी आहेत, या पुस्तकात किती भारतरत्न आहेत. जवळपास 8-10 भारतरत्न आहेत. 11ची भेट झाली होती, कलाम साहेबांची पण भेट झाली होती. आणि या सगळ्या थोर मंडळींचा मला सहवास लाभला हे माझं मोठं भाग्य. नुसतं भेट झाली आणि त्यांनी वावा केली की माझं गाणं ऐकून असं नाही. मला वर्षानुवर्ष या सगळ्या मंडळींचा सहवास लाभला, प्रेम लाभलं. मला आठवते तेरे सुर और मेरे गीत हा कार्यक्रम ज्या वेळेला मी दिदींच्या 75 निमित्त त्यांना मी अर्पण केला होता, त्यावेळेला दिदी मला विचारत होत्या. मी जेव्हा त्यांना नमस्कार करायला गेले पहिल्यांदा कार्यक्रमाला सुरुवात करायच्या आधी, तेव्हा त्यांनी मला विचारलं की तुम्ही हे तेरे सुर और मेरे गीत हेच नाव काय ठेवलंय. मी त्यांचा गुलाबी गोबरा गोबरा हात माझ्या हातात घेतला आणि म्हटलं की दीदी या गाण्यामध्ये म्हटलंय, धड़कन में तू है समाया हुआ, ख्यालों में तू ही तू छाया हुआ, दुनिया के मेले में लाखों मिले मगर तू ही दिल को भाया हुआ. त्यांच्यासारखं गाणारं दुसरं कोणी नाही. त्यामुळे इथे जी इमेज आहे, जे दैवत इथे बसलेलं आहे ते हृदयात आहे. त्यामुळे मी हे नाव ठेवलं. अगदी खुदकन हसल्या. त्या हसणे असं निरागस आहे ना दिदींचं. अगदी यात तुम्ही काहीच लिहिलेलं नाहीये ह्या पुस्तकात. तुम्ही काही एखाद दुसऱ्या अशा आठवणी आहेत. एक गोव्याला मी 15 ऑगस्ट 1987 रोजी माझा गोव्याला गोवा कला अकादमीतर्फे शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होता. आणि तिथे फार मोठे संगीतकार गायक पंडित बबनराव हळदणकर यांनी माझा हा कार्यक्रम अकादमीत ठेवला होता. आणि तिथे मी सुरुवातीला पूर्वा कल्याण गायले, नंतर जय जयवंती गायले, मेघ गायले आणि नंतर मी बसंत गात होते. नवल कुंज में गुंजत मधुप माझी डोळे मिटून गायची शैली आहे.
असं माझं चाललं होतं. राग बसंत गात होते आणि मला कल्पनाच नाही की माझ्या डोळ्यासमोर एक भुंगा सतत फिरत होता. आणि सगळ्या आयोजकांच्या पोटात धस्स झालं की आता हात चावला, काही काही झालं तर. बसला कुठे. आणि कार्यक्रम संपल्यानंतर मला सगळ्यांनी सांगितलंच, पण बबनराव मला म्हणाले, फार दिग्गज गायक हळदणकर साहेब म्हणाले की निसर्ग सुद्धा तुझ्यावरती लुब्ध आहे पहा कसा, की तो भ्रमर येऊन तुझं गाणं ऐकतोय आणि ही परमेश्वराचीच कृपा आहे. अशा काही काही आठवणी मी स्वतः लिहिलेल्या आहेत, कारण आता बबनराव हळदणकर नाही आहेत, हयात नाही आहेत. या पुस्तकाच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही कुठे फारशा सहभागी नव्हतात, कारण तुमच्या मैत्रिणीने तुम्हाला पूर्णतः अंधारातच ठेवलेलं होतं की अगदी सुरुवातीला. हा, नंतर मात्र मी याच्यावरती 2-2.5 वर्ष काम केलं. याचं असं झालं की 87 साली मला माझ्या अगदी घट्ट मैत्रिणीने, परममैत्रिणीने, म्हणजे नीना फळणीकर म्हणून पुण्याला असते, तर तिने मला एक माझ्या वाढदिवसाला डायरी दिली होती. आणि त्या डायरीमध्ये अशी लांबलचक डायरी आडवी, त्याच्यात ठिकाण, दिवस, कार्यक्रमाची वेळ, कोण आयोजक, कुठली कुठली गाणी गायली, कुठल्या गाण्यांना वन्समोर मिळाला, कोण प्रमुख पाहुणे होते, कुठल्या प्रमुख पाहुण्याने काय काय म्हटलं, काय दाद दिली, हे सगळं त्याच्यात मी लिहून ठेवलेलं आहे 78 सालापासून. आणि त्याच्यात मी बिदागी सुद्धा लिहून ठेवलेली आहे. इतकी हा, किती बिदागी मिळाली, फक्त ते वेगळ्या भाषेत लिहिली आहे, जसं दुकानदार लिहितो तसं. तर ही डायरी माझ्या कामी आली. जेव्हा तिने माझ्याकडून हट्ट करून हे सगळं काढून घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा मी माळ्यावरनं माझ्या सगळ्या डायऱ्या काढल्या. कोणी कोणी काय म्हटलं त्याच्यात मला भरपूर हा सगळा ह्या गोष्टी मिळाल्या. आणि मग मी एक एक करत करत सगळं साठवून तिच्या हाती हा खजिना दिला. या सगळ्या पुस्तकांच्या मध्ये हे तर पुस्तक तुमच्यावरचं पुस्तक आहे. हो, जे लोकांना जे वाटलंय ते लिहिलेलं, असं केलेलं. बरोबर. गाता गाता एक गायिका म्हणून तुम्हाला आलेल्या अनुभवांचं संकलन करावं, त्या सगळ्या, किंवा आपल्या गमती जमती सांगाव्यात. तुम्ही काही असं एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्यात, काही अशा तुमच्या लहानपणीच्या गमती आहेत, त्या सगळ्या अशा गमतींना लिहून आपणच लेखिका व्हावं, म्हणजे गायिकेसोबत आपण लेखिका पण व्हावं, असं तुम्हाला वाटत नाही का, की एखादं छानसं पुस्तक आपलं आलं पाहिजे? वाटतं ना, अगदी निश्चित वाटतं. आणि मला वाटतं ती माझ्या वडिलांकडनं ते वरदान मला आलेलं आहे. आणि मी बरेच लेख काही संगीतकारांवरती किंवा कवींवरती, म्हणजे आदरणीय कुसुमाग्रज, इंदिरा संत, दुर्गाबाई भागवत, माझ्या आयुष्यात जी महान मंडळी आलेली आहेत आणि माझा त्यांचा संपर्क आलेला आहे, सहवास लाभलेला आहे, त्यांचे आशीर्वाद लाभले आहेत, लता दिदी, हृदनाथजी, ह्या अनेक थोर मंडळींवरती मी लेख जे लिहिलेले आहेत, रविशंकरांवरती लेख लिहिलेला आहे, भारतरत्न, तर त्यांच्या संगीताविषयी लिहिलेलं आहे. आणि काही गमती जमतीचेही लेख लिहिलेले आहेत. तसंच महाराष्ट्र टाइम्ससाठी मी मध्यंतरी 2008 साली माझं अध्यात्मावरती लेखन केलेलं आहे. महाराष्ट्र टाइम्ससाठी श्रीराम शिधे, विज्ञान लेखक, त्यांनी माझ्याकडनं लेख लिहून घेतले होते. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मी ते लेखन करत असताना मला शिरीषताई पै, डॉक्टर विजया वाड, अशा सगळ्या मंडळींनी मला खूप एनकरेज केलं. आणि त्याच्यानंतर मी भरपूर लिहायला लागले. रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. आणि मगाशी जसं तुम्ही म्हटलं की एक रसिकांचा प्रतिसाद हा अगदी हवाच असतो, मला त्याच्यावरनं आठवलं, या माझ्या घरी जेव्हा हृदयनाथजी आले होते, पहिल्यांदा आले होते, तेव्हा सगळं घर बघून म्हणाले, पद्मजा तुझं घर फार सुंदर आहे, तुझा नवरा छान आहे, तुझा मुलगा छान आहे, पण एक गोष्ट मी तुला सांगतो, म्हणाले,
तुला जेव्हा रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो तेव्हा जो टाळ्यांचा नाद असतो तो जगातला सर्वात सुंदर, ती जी गोष्ट आहे ती जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे की टाळ्यांचा नाद रसिकांनी जो प्रेमाने हे केलेलं आहे. तर तशा अनेक गोष्टी एकत्रितपणे या पुस्तकात सामावलेल्या आहेत. नाही तर पुन्हा एकदा नव्याने असं तुम्हाला लिहायचंय हे सगळ्या विषयांवरच. अनेक साधारण 9 लेख झालेले आहेत माझे. वा, छान. म्हणजे या सगळ्यामध्ये मला अजून एक तुम्हाला विचारायचं आहे, ती गोष्ट फार रंजक होईल. पुस्तकात सगळ्या गमती जमती खूप छान लिहितात, पण या सगळ्यांमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहे बरं काय, म्हणजे हे काही सिक्रेट राहिलेलं नाहीये. खरं तर त्या इतक्या जबरदस्त आर्टिस्ट पण आहेत ना, म्हणजे तर त्यांनी वेगवेगळे आवाज काढायचं ठरवलं तर त्या मिमिक्री आर्टिस्ट झाल्या ना तर सगळ्यांना मागं टाकून देतील अशी त्यांची मिमिक्री असते. तुम्ही हे सगळे किस्से सांगताना, लिहिताना बोलून त्याची व्हिडिओ का करत नाही आहात? म्हणजे तेही पुस्तकासोबत तेही छान चालेल ना. आणि मिमिक्री तुमची तर सगळ्या जगाला चांगली ठाऊक आहे. सुशील भाऊ, तुम्ही आमचे आदर्श आहात. कसं बोलावं हे आम्ही तुमच्याकडनं शिकतो, थोडक्यात कसं मांडावं हेही मी सध्या शिकते आहे. तुमचं नेहमीच आम्ही ऐकत असतो. अॅनालायझर मला खूप आवडतं, तर आता तोही मी प्रयत्न तुमच्या मार्गदर्शनाने मी सुरू करणार आहे. पण मिमिक्री आर्टिस्ट आहात तर तुम्हाला जमतच हे. म्हणण्यापेक्षा मिमिक्री आर्टिस्ट आहात असं यासाठी म्हणतोय. मिमिक्री नकला करायला थोडेसे हातलं पण लागतं. नाही, पण ती तर प्रचंड आहे. पण नक्कल म्हणण्यापेक्षा या सगळ्या दिग्गज मंडळींची, म्हणजे डॉक्टर वसंतराव देशपांडे किंवा माणिकबाई किंवा बऱ्याच दिग्गजांच्या मी नकला करते. बाबूजींच्या त्यांनी माझ्याकडनं करवून घेतलेल्या आहेत. ज्योत्स्नाबाई भोळे यांनी समोर बसून बाबूजींची कारण एकदा बाबूजी आमच्या घरी आले होते आणि मला म्हणाले, पद्मजा तू माझी नक्कल करतेस असं मी ऐकलंय, तर तू करून दाखव. मी फारच छोटी होते त्यावेळेला, 20-22 वर्षांची होते आणि घाबरले मी. त्यांच्यासमोर त्यांची नक्कल कशी करू. म्हणाले, तू आज जर माझी नक्कल नाही केलीस तर मी इथून उठणारच नाही. म्हटलं आली का आता पंचायत, म्हणून मी केली. हार्मोनियम घेऊन असे समोर असे बसायचे. नाच नाचुनी अति मी दमले, नाच नाचुनी अति मी दमले, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला. त्यांनी मला शाबासकीची थाप दिली. खरं तर या नकला मी म्हणत नाही, त्या माणसांना आपल्यात सामावून घेऊन, साठवून, पूर्ण अभ्यास करून जेव्हा बोलतात, सादर करणं त्या सादर करतात ना, तेव्हा ती माणसं यांच्यात किती भिनली आहेत ते लक्षात येऊन जातं. क्या बात आहे. म्हणूनच या सगळ्यांचं, म्हणजे मी हे खरं तर आता मार्केटिंग करतोय, आपापल्या कामाचं बोलावं म्हणून त्यांना सांगतो की हे सगळं छान पुस्तकातही यावं आणि हे व्हिडिओच्या रूपानेही यावं आणि त्याचा बारकोड पुस्तकात असावा. असं काही करताल तर नक्की बघा, ते खूप छान चालेल आणि आपण त्याला नक्की छानपैकी करूया. त्यांच्या याच प्रवासाला जरा आपण पुढे नेऊया. एक शेर सांगतो मध्येच थांबून. कहते हैं कलाकार कभी मरता नहीं, उसे जिंदा दफनाया जाता है. कहते हैं कलाकार कभी मरता नहीं, उसे जिंदा दफनाया जाता है. कबर खुदवा के देखो, तालियों के इंतजार में पाया जाता है. त्या टाळ्यांच्या वर्षावात आजही पद्मजा फेनाने उभ्या राहतात ना, तेव्हा तो टाळ्यांचा पाऊस त्यांना झाकळून टाकतो, अशी त्यांच्या गाण्यांची खासियत आहे. आणि हाच पाऊस आपल्यालाही चिंब करून जात असतो. म्हणजे खरं तर पहिली आवृत्ती हातोहात खपली असं आपण नेहमी ऐकतो आणि ती हातोहात जाताना, म्हणजे लोकांना ते वाचायला म्हणून, काही सगळ्या गोष्टीसाठी म्हणून, तसं ही चपराकने छापलेल्या या पुस्तकाची
जवळपास आता पहिली आवृत्ती संपत आलेली आहे, जवळपास संपत आलेली आहे आणि आता हे पुन्हा मुद्रित करावं लागेल या स्थितीमध्ये ही आवृत्ती आलेली आहे. या पुस्तकाचा हा पुस्तक एक विलक्षण ठेवा आहे. एका गायिकेचा प्रवास, एका गायिकेचं आयुष्य एवढंच यात बंदिस्त नाही आहे. या पुस्तकाच्या मध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ना की त्यात अटलजींची वाक्य आहेत, अनेकांची हस्तलिखित पत्र आहेत. या सगळ्या पत्रांचा एक ठेवा आपल्याकडं मिळणार आहे, आपल्याला बघायला मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे, संग्रही ठेवायला मिळणार आहे. आणि एका गायिकेचं एक असा प्रवास की ज्या प्रवासाला आम्ही प्रेरित होऊ शकतो. आम्हाला कोण ऐकतं, आम्हाला कोण बघतं असं म्हणणाऱ्या माणसांसाठी कोण कोण ऐकत असतं ना त्याचा हा प्रवास आहे. कोण कोण कौतुक करत असतं ना त्याचा हा पुरावा आहे. म्हणजे आपल्याकडे प्रतिभा असेल तर खूप पुढे जाता येऊ शकतं, हेच ते सांगणारं पुस्तक आहे. यात आशीर्वादांचा पाऊस आहे, वा, चिंब करून टाकणारा क्या बात. म्हणाला. आणि हा आशीर्वादांचा पाऊस ताईंच्या इंदिरा संतांच्या एका गायलेल्या कवितेच्या मध्ये पण असाच पाऊस आहे बघा. आणि तो म्हणजे हा काय परफेक्ट पकडलंय तुम्ही ते. आणि मी अगदी तुम्हाला थांबवतो की मला सांगू दे एक माहिती, ती ऐकता ऐकता तुम्हाला वाटेल काय रसभंग करतोय. नाही, साहित्य संमेलनाच्या मध्ये ताईंचा एक कार्यक्रम होता, परळीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, 71 साहित्य संमेलन. आणि त्याच्या आधी एक अपघात होऊन गेलेला होता, त्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ते साहित्य संमेलन होत होतं. आणि एक सुरुवातीच्या काळातलं अपघाताचं संकट गेलं की शेवटच्या दिवशी त्या संमेलनाच्या प्रचंड पावसाने धिंगाणा घातलेला होता. आणि तो धिंगाणा असा होता की ते व्यासपीठ सुद्धा चिंब भिजून गेलेलं होतं. आणि तरीही तिथे अनेक लोक ऐकायला थांबलेली होती, उशिरापर्यंत थांबलेली होती. त्यापैकी चिंब भिजून मी एक पण होतो. आणि ताईंच्या सुरात त्याच पावसात ते ऐकले होते. आणि तिथून मग ताईंच्या सगळ्या कॅसेट्स मी जमा करून ठेवलेल्या आहेत. त्या अजूनही ऑडिओ कॅसेटचं टेप रेकॉर्डर मध्ये घालायच्या, त्या अजूनही माझ्याकडे आहेत माझ्या घरात. जबरदस्त मेमरी आहे तुमची. ती जी कविता गायली होती त्या कवितेला एकदा व्हायला पाहिजे, त्या तुम्ही म्हणायला पाहिजे. नको नको रे पावसा, नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी घर माझे चंद्रमोळी आणि दारात सायली, नको नको रे पावसा. त्या नको म्हणतायत, पण हा पाऊस मात्र आपल्या सगळ्यांना हवा हवासा वाटणार आहे. त्यामुळं हे पुस्तक कुठे मिळणार आहे, काय मिळणार आहे, या सगळ्यांची माहिती या व्हिडिओच्या मध्येच तुम्हाला मी देतोय. फोन नंबर देतोय, कोणाशी संपर्क करायचा तेही देतोय. आपण सगळ्यांनी हे पुस्तक संग्रही ठेवावं. मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, म्हणजे होय प्रचारच करतोय, काही संकोच वाटायचं कारण नाही. संकोच वाटायचं कारण यासाठी नाही की प्रचार हा चांगल्या गोष्टीचा करायचा असतो. प्रचार सुगंधाचा करायचा, सुगंधाला वेगळ्या प्रचाराची गरज नाही. यात तो सुगंध आहे जो तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांचा भावनांचा सुगंध याच्यामध्ये आहे. चिंब करणारा पाऊस आहे, तो मृतिका गंध आपल्याही घरात असावा असं अपेक्षित आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही नक्की हा संग्रह आपल्याकडे ठेवाल आणि माझ्या ताईंसोबतच्या गप्पांच्या बाबतचं आपलं मतही नक्की द्याल. नमस्कार.